हॅलो एव्हरीवन, जान्हवी कोल्हेकर. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज तुम्हाला फॉरेवरमध्ये जर आपली इच्छा नसतानाही आपल्याला कशा प्रकारे आणलं जातं याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. म्हणजे की जर आपली इच्छा नसेल, आपल्याला फॉरेवरमध्ये बिझनेस करायचा नाही आहे, तरी पण आपल्याला आणल्या जाते इथे, ते कशा प्रकारे आणलं जाते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा अँड शेअर करा. कारण फॉरेवरमध्येच अशा बऱ्याच टीम आहेत की ज्या तुम्हाला तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला त्या तिथे आणतात. फॉरेवरमध्येच अशा टीम आहेत, बऱ्याच टीम आहेत की तुमची इच्छा नसतानाही त्या तुम्हाला तिथे आणतात. मग तुम्हाला वर्क करावं लागतं. तर ते कसं, जर तुम्ही वर्क फ्रॉम होम यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन म्हणजे कुठे फॉर्म भरला असेल वर्क फ्रॉम होमसाठी, जॉबवाले पर्सन असतील किंवा मग हाऊसवाईफ असतील, तुम्हाला वर्क फ्रॉम होम हे करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही जर तो फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तिथून फोन येतो, आमच्या सिस्टीममध्ये तुम्हाला असं काम करायचं आहे, असं करायचं आहे, असं थोडक्यात सांगतात. पूर्ण माहिती नाही देतात. जरी तुम्ही विचारलं की आम्हाला काय काम करावं लागतं किंवा मग आम्हाला किती पेमेंट भरावं लागेल काय नाही, असं जरी तुम्ही विचारलं तरी ते तुम्हाला क्लिअर नाही सांगत जोपर्यंत तुम्ही प्रोसिजर पूर्ण नाही करत. तर ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला पहिले 1500 भरावं लागेल, तुम्हाला आय डी क्रिएट करावी लागते, मग तुम्ही 1700 द्या किंवा 3000 द्या, मग 5000 द्या, असे तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप सांगतात. ते तुम्हाला एकदमच पहिल्या स्टेपमध्ये सांगत नाही की आम्हाला एवढे द्या, मग आम्ही तुम्हाला सांगू वगैरे, किंवा तुम्हाला ट्रेनिंग ॲक्सेस ते काहीच नाही देत. अशा बऱ्याच टीम आहेत फॉरेवरमध्येच, अशा बऱ्याच टीम आहेत. त्यामुळे थोडं तुम्ही सावध राहा. तुम्हाला जर करायचंच असेल फॉरेवर तर TLF क्रिएटर इज द बेस्ट. TLF क्रिएटर म्हणजे मी ज्या सिस्टीममध्ये काम करते त्याचं नाव आहे. तर मी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करून किंवा मेसेज करून विचारू शकता. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मला तुम्ही नक्कीच एकदा तुम्ही मला विचारून घ्या आणि नंतर जॉईन व्हा. कारण माझी यूट्यूबवरील सर्वच व्हिडिओ तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह ठरेल असं मला वाटते. असे बऱ्याच टीम आहेत की ज्या लोकांना असं सांगत आहे की पहिले तुम्हाला 1 रुपया लागत नाही, काहीच नाही करावं लागत, वर्क फ्रॉम होम आहे, तिथं DM नाही, कॉलिंग नाही असं सांगत आहेत. पण तिथं DM पण आहे, कॉलिंग पण आहे, आणि नंतर मग ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला 1500 भरावं लागेल, मग ID क्रिएट करावं लागते, मग तुम्हाला 3000 भरावं लागेल, आणि मग 2CC तर करावंच लागते. मला 2CC आवश्यक आहेच, 2CC करावंच लागते. पण TLF क्रिएटर या सिस्टीममध्ये फक्त तुम्ही 2CC पासून स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही 2CC पासून पण स्टार्ट करू शकता. पण नसेल तुमच्याकडे सध्या तर तुम्ही 5000 पासून पण प्रेफर्ड कस्टमरपासून पण स्टार्ट करू शकता. हे तुम्हाला क्लिअर आधीच सांगितलं जाते. असं नाही आहे की तुम्हाला इथं आल्याच्या नंतर सांगितलं जाते. आणि इथे ID सुद्धा फ्रीमध्ये तुम्हाला क्रिएट करून देतात. ID सुद्धा पैसे नाही लागत. इथे बऱ्याच टीम आहेत फॉरेवरमध्ये की त्या तुम्हाला ID क्रिएट करण्यासाठी 1500 रुपये घेत आहेत, 2000 घेत आहेत, आणि स्टेप बाय स्टेप तर पैसे चालूच आहे त्यांचे. इथे स्टेप बाय स्टेप पैसे नाही लागत. ते तुम्हाला स्टार्टिंगलासुद्धा सांगत नाही आहे की तुम्हाला हे लागतील, परत हे लागतील. ते तुमच्याकडून पहिले करून घेत आहेत आणि नंतर तुम्हाला सांगत आहेत. म्हणजे तुम्ही फसल्या जात आहे आणि मग तुम्हाला वाटत आहे आमचा आता विलाज नाही आहे. आणि 99% अशा कंपनी आहेत की म्हणजे तिथं सेलिंगचं काम आहे, प्रोडक्ट सेलिंगचं काम आहे, जे की हाऊसवाईफला म्हणजे शक्य नसते ना बाहेर जाऊन सेल प्रोडक्ट करणं वगैरे. तर हाऊसवाईफसाठी हे TLF क्रिएटर खूप चांगलं काम आहे, घरी बसूनच करायचं काम आहे, मी तुम्हाला सांगतच असते. आणि यामध्ये फ्रॉड काहीच नाही आहे. जसं की प्रत्येकाला वाटत आहे की फ्रॉड आहे का, मग आम्हाला किती भरावं लागेल काय नाही. यामध्ये फ्रॉड काहीच नाही आहे. एक तर प्रेफर्ड कस्टमर म्हणजे 5000 पासून तुम्ही स्टार्ट करू शकता, किंवा 2CC पासून पण तुम्ही स्टार्ट करू शकता. इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कोणी पैसे मागणारं नाही आहे किंवा काही लपून नाही आहे. जे काय आहे ते क्लिअर आहे. दुसऱ्या बऱ्याच टीम आहेत की जे तुमच्यापासून लपून म्हणजे तुम्हाला फॉरेवरमध्ये ते आणत आहेत. आपला व्हिडिओ याबद्दलच आहे की तुम्हाला कसे आणत आहेत फॉरेवरमध्ये. कारण मला बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की आमची इच्छासुद्धा नव्हती, पण आमच्याकडून करून घेतलं. त्यांनी सांगितलं का 1500 मध्येच करावं लागते. मग आम्ही 1500 भरले. आम्हाला वाटलं 1500 ठीक आहे, एवढे काही नाही आहे, भरू शकतो आम्ही. 1500 भरून आम्हाला काम स्टार्ट करता येईल का, तर हो म्हटले. मग त्यांनी सांगितलं का आम्हाला 10,000 रुपये महिनासुद्धा असतो किंवा 15,000 महिना असतो. पण इथे महिना नसतो, कारण इथे सॅलरी नसते. कारण हा बिझनेस आहे, जॉब नाही आहे तुम्हाला सॅलरी मिळायला. या फॉरेवर कंपनीमध्ये सॅलरी नाही आहे. जे काय आहे पॅसिव्ह इन्कम तुमची, ती पॅसिव्ह इन्कम आहे. म्हणजे तुम्ही जे वर्क कराल त्यावरच तुमची इन्कम डिपेंड आहे. तर इथे सॅलरी नाही आहे. मला
मला एक कॉल आला होता गुजरातमधून, एका ताईचा फोन आला होता का त्या म्हटल्या का फॉरएव्हरमध्ये माझी फ्रेंड आहे, कॉलिंग सिस्टीम आहे आणि खूप काम चांगलं आहे असं वगैरे, आणि 15 दिवस ट्रेनिंग दिली, सर्व सांगितलं त्यांनी मला. 1500 रुपये भरून ID क्रिएट केली आणि मग 3000 दिले आणि मग 5000 दिले. आता तिने 2CC पण केली, 2CCचे प्रोडक्ट पण आले आहे घरी. आणि मग म्हटलं आता वर्क कसं आहे, चालू आहे का नाही, तर हो चालू आहे वर्क असं तसं म्हणत होते. तर ते म्हटल्या का तिला 10,000 रुपये महिना येत आहे असं तिने सांगितलं का मला 10,000 रुपये सॅलरी म्हणजे पर मंथ मला मिळतेच. तर मग तुमच्या सिस्टीममध्ये तसं का नाही आहे, म्हणजे सॅलरी तुम्ही म्हणत आहे की आपल्यावर डिपेंड आहे ताई, कधी एवढे येऊ शकतात कधी तेवढे येऊ शकतात, म्हणजे तुम्हाला निश्चित मी नाही सांगू शकत का एवढी सॅलरी येईलच म्हणून. आपल्या वर्कवर ते डिपेंड आहे, ॲटोमेशन थ्रू काम होतं त्यामुळे आपल्या वर्कवरच डिपेंड आहे. तर त्यांना असं म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे का त्यांना हे कशासाठी सांगितलं, की त्यांना म्हणजे इथे आणण्यासाठी, त्या कंपनीमध्ये त्यांना आणण्यासाठी असं सांगितलं आहे की तुम्हाला पर मंथ सॅलरी 10,000 मिळेल. पण इथे सॅलरी नाही आहे. मी तुम्हाला आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सॅलरी फॉरएव्हर या कंपनीमध्ये सॅलरी मिळत नाही. जी काही इन्कम आहे पॅसिव्ह इन्कम ती आपल्या वर्कवर डिपेंड आहे. तर असं आहे, अशा प्रकारे तुम्हाला इथे आणल्या जात आहे. तुमची इच्छा नसतानाही इथे आणल्या जात आहे. तर तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम करायचं असेल आणि तुम्हाला कुठं तुम्ही फॉर्म भरला असेल, फॉर्म अप्लाय केला असेल तुम्ही, आणि तुम्हाला कुठून कॉल आला असेल का तुम्हाला हे करा 1500 भरा वगैरे, तर तुम्ही मला एकदा माझ्या नंबरवर तुम्ही मला एकदा कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की ताई आम्हाला इथून कॉल आला असं म्हणत आहे. तर मी तुम्हाला पूर्ण माहिती प्रोव्हाइड करेन. तुमची इच्छा, डिसिजन तर तुमचाच राहील, पण एकदा तुम्ही मला विचारू शकता जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल का इथं करू का नको करू, कोणचं योग्य आहे कोणचं अयोग्य आहे, कोणती टीम चांगली आहे, बेस्ट कोणती टीम आहे, हे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर तुम्हाला जर काही माहिती हवी असेल त्याबद्दल तर तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट किंवा मेसेज करू शकता. थँक्यू.